नाही, आरोप आता ते माझ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मला खबऱ्या म्हणले होते, परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूजपेपरची मी खबर झालो. मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हणले, आता खेळणे म्हणलेत ना, आता त्यांचाच खुळखुळा झालाय. त्यांनी तो खुळखुळा वाजवा आणि त्याच्याकडेच मग्न राहावा, यापेक्षा मी काही जास्त त्यांना उत्तर देऊ इच्छित नाही. निवडणुकीत सुरू असताना अनेक व्हिडिओ दाखवले, त्यात ज्या गाडीची तोडफोड झाली ती गाडी ऑलरेडी आधीच तुटलेली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यांनी दाखवले. नेमकं काय यात सत्यता आहे? संगमनेरकरांना माहिती आहे टोल नाक्याचा चालक कोण आहे, टोल नाका चालवतोय कोण, टोल नाक्याचे कर्मचारी कोण आहेत, हे संगमनेरकरांना माहिती आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पूर्णतः एडिटेड बनवलेला आहे. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये माझ्याविषयी जे रोज 1000-2000 व्हिडिओ बनवून फेक पोस्ट बनवून ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललाय, पराभवामुळे खचून गेलेले लोक हा एक अशांत करण्याचा प्रयत्न संगमनेर त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे. खोटे व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार? याच मंचावर सत्यजित तांबे देखील उपस्थित होते व त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मी देखील विरोधी आमदार नाही. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याला? हे वक्तव्य त्यांना करावं लागलं, यातच संगमनेरकरांच्या जनतेने समजून घ्यायचं. कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे, महायुतीचा आमदार म्हणून. आता तुम्हाला हा पक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठं होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे, तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं, विधानसभेला ह्याच आमदार अमोल खताळच्या विरोधात तुम्ही प्रचार केले, भाषणं ठोकले. त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छा. बाळासाहेब थोरातांच्या विरोधात तुम्ही खरं तर लढतात, मात्र आता त्यांचा भाषा तुमच्या सोडून आहे का? मग या सगळ्या वक्तव्याचा अर्थ काय? नाही, वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसतीये राजकारणात पुन्हा येण्यासाठीची, त्यासाठी कुठेतरी भाच्याला पुढे करून मामा अप्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही वक्तव्य असेल असं मी म्हणतो.